ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिरोळात जुन्या वादातून तरुणाचा खून, पोलिसांनी केली 7 जणांना अटक। जुन्या भांडणाचा वाद मनात धरून परवेश शेख, रोहन कांबळे, प्रज्योत साळुंके, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील, प्रतीक सावंत, विनायक साळुंके सर्व राहणार शिरोळ या 7 जणांनी संगनमताने दगड आणि कोयत्याने हल्ला करून दीपक दशरथ मगदूम वय वर्ष 20 राहणार शिवाजीनगर शिरोळ यास गंभीर जखमी केल्याची फिर्याद अमोल संतोष सावंत यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात दिली आहे। दरम्यान उपचार सुरू असताना दीपक मगदूम याचा मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा नोंद झाला। पोलिसांनी 7ही संशयितांना अटक केली आहे। याबाबत शिरोळ पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की परवेश शेख, रोहन कांबळे, प्रज्योत साळुंखे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील, प्रतीक सावंत, विनायक साळुंखे आणि दीपक मगदूम यांच्यात कोणत्या तरी कारणावरून भांडण झालं होतं। या जुन्या भांडणाचा वाद मनात धरून परवेश शेख यांनी दीपक मगदूम या सोमवारी दिनांक 8 जून 2025 रोजी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास कुरुंदवाडला बाई करायला जायचं आहे असं सांगून मोटरसायकलवरून शिरोळ नदीवेस रस्त्यावरील 3 तिकटीजवळ शेताजवळ आले। यावेळी परवेश शेख यांनी हातात दगड घेऊन मारा रे याला म्हणून दीपक मगदूम याच्या डोक्यात पाठीमागून मारले। यावेळी अमोल सावंत यांनी परवेश शेख यास बाजूला केला असता शेख याने अमोल सावंत याची गळपट धरून हाताने मारहाण करत तुला पण मारीन अशी धमकी दिली। त्या ठिकाणी अगोदरच शेतात बसलेले रोहन कांबळे, प्रज्योत साळुंखे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील, प्रतीक सावंत, विनायक साळुंखे हे त्या ठिकाणी आले। यावेळी प्रज्योत साळुंखे यांनी अमोल सावंत याचा गळा दाबून तू यामध्ये येऊ नकोस असं म्हणत त्याला बाजूला ओढू लागला। यावेळी संशयित आरोपी परवेश शेख, ऋषिकेश कांबळे, रोहन कांबळे, शुभम पाटील, प्रतीक सावंत, विनायक साळुंखे या सर्वांनी मिळून दीपक मगदूम यास ओढून शेतात नेऊन त्याला दगडाने मारहाण केली। याच दरम्यान रोहन कांबळे यांनी कोयत्याने दीपक मगदूम यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर मारहाण केली। यावेळी सर्वजण त्या ठिकाणून जात असताना रोहन कांबळे यांनी आपल्या जवळील कोयता अमोल सावंत यास दाखवून तुला पण जिवंत सोडणार नाही, तुला नंतर बघून घेतो अशी धमकी दिली। त्यानंतर सर्व संशयित आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केलं। दरम्यान या घटनेची रात्री पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पोलिसांनी जखमी दीपक मगदूम यास तात्काळ मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। रात्रीपासूनच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून संशयित आरोपीचा शोध सुरू केला। मंगळवारी सकाळी पोलीस उपअधीक्षक डॉक्टर रोहिणी सोळंके यांनीही घटनास्थळी भेट दिली। उपचारादरम्यान मंगळवारी दीपक मगदूम याचा मृत्यू झाला। शिरोळ पोलीस ठाण्यात परवेश शेख, रोहन कांबळे, प्रज्योत साळुंखे, ऋषिकेश कांबळे, शुभम पाटील, प्रतीक सावंत, विनायक साळुंखे या 7 जणांनी संगनमताने दीपक मगदूम याचा खून केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी सर्व संशयित आरोपींना अटक केली आहे। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर या करत आहेत। महानकरी न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ।